हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी एकदम साधा झटपट बनणारी 10 मिनिटात बनणारी पालकची भाजी कशी करायची पाहणार आहे। ही आपण बेसन पालकची एकदम चविष्ट झणझणीत आणि मस्त अशी भाजी बनवलेली आहे। झटपट बनते, नक्की करून बघा। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल, तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये 3 ते 4 चमचे बेसन घातलेलं आहे। सुरुवातीला बेसन आपण हे खमंग असं भाजून घ्यायचं आहे। इथे बघा, बेसन चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता मी इथे काढून घेते। आता इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो बारीक कट करून घ्यायचा। इथे मी पालक कट करून घेतलेला आहे। इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची असं वाटण करून घेतलेलं आहे, एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो। झटपट अशी भाजी बनते, तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता। कढईमध्ये थोडंसं मी तेल घातलेलं आहे, त्यामध्ये थोडेसे जिरे, थोडेसे इथे आपण मोहरी घातलेली आहे। हे छान असं तडतडलेलं आहे, त्यामध्ये कांदा घालायचा आणि कांदा आपण चांगला परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय, कांदा मी चांगला भाजून घेणार आहे। इथे आपला कांदा चांगला परतून घ्यायचा। कांदा चांगला परतलेला आहे। आता त्यामध्ये जे आपण लसूण आणि मिरची कुटून घेतलेलं आहे ते घालायचं आणि हे पण 2-3 मिनिटं कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे। इथे बघा, कांदा, लसूण, मिरची चांगलं परतलेलं आहे। आता त्यामध्ये टोमॅटो घालायचे आणि टोमॅटो पण चांगले परतून घ्यायचे। आता यामध्येच आपण मसाले घालणार आहे। चवीनुसार मीठ भाजीचं इथेच घालून घ्यायचं सगळं। इथे बघू शकताय, चवीनुसार मी मीठ घालून घेते। थोडीशी यामध्ये हळद घालायची, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घालू शकता, तुमच्या चवीनुसार। इथे बघा, थोडीशी मी हळद घातलेली आहे आणि 1 चमचा मी इथे लाल तिखट घालते, 1 चमचा मी धनेपूड घालते। हळद, लाल तिखट आणि धनेपूड घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ। हे सगळं 2 मिनिटं याच्यासोबत परतून घ्यायचं आणि आपण कट केलेला पालक घालून घ्यायचा याच्यामध्ये। इथे बघू शकताय, सगळा पालक मी कट करून घेतलेला घालते आणि 2-3 मिनिटं परतून घेते मसाल्यांसोबत। या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा पालक आणि झाकून ठेवायचं बिना पाणी घालता। आणि झाकून ठेवल्यामुळे पालक आपला 2-3 मिनिटं आपण शिजवून घ्यायचा, कारण मीठ घातल्यामुळे याला पाणी सुटतं। इथे बघा, 2-3 मिनिटं मी पालक याच्यासोबत शिजवून घेतलेलं आहे। आता यामध्ये जे भाजलेलं बेसन आहे ते घालून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। भाजी तुम्हाला घट्ट पातळ कशी हवी तसं पाणी घाला। छान दाटसर भाजी तयार होते, झटपट आणि 10 मिनिटात बनते आणि एकदम चविष्ट भाजी आपली तयार होते। तुम्ही केली नसेल तर या पद्धतीने बेसन पालकची भाजी नक्की करून बघा, एकदम छान तयार होते। बघा, थोडंसं मी शिजण्यापुरतं यामध्ये पाणी घालून घेते। अंदाजे छोटी वाटी मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। आता झाकण ठेवून चांगलं आपल्याला 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। पटकन ही भाजी तयार होते। बघा, या पद्धतीने थोडंसं अर्धवट मी झाकण ठेवलेलं आहे। हे छान अशी भाजी बघा तयार झालेली आहे। बघा, एकदम दाटसर मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे। बघू शकताय, झणझणीत आणि चविष्ट एकदम मस्त तयार झालेली आहे। तुम्हाला भाजीला काय करावं सुचत नसेल तर या पद्धतीने बेसन पालकची भाजी नक्की बनवा। तुम्ही ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर, कशाबरोबर खाऊ शकता, एकदम मस्त झालेली आहे। नक्की करून बघा तुम्ही। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। या पद्धतीने नक्की बेसन पालकची भाजी बनवून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।